श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. समाजातल्या सर्व घटकांना जात, धर्म, लिंग यासारख्या सगळ्या भिंती तोडून समतेनं, प्रतिष्ठेनं जगता यावं यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. समतेवर आधारित समाज घडवण्याच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. पाण्याची ठिकाणं, मंदिरं, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणी जाती आधारित भेदभाव नष्ट व्हावा यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. या त्यांच्या लढ्यातला एक मैलाचा दगड म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या चवदार तळ्याचं पाणी प्राशन केलं. या ऐतिहासिक घटनेचं शताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. या निमित्ताने चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची ऐतिहासिक आणि कायदेशीर पार्श्वभूमी, हा सत्याग्रह करण्यामागची डॉक्टर आंबेडकरांची भूमिका, प्रत्यक्ष सत्याग्रहाचा दिवस आणि त्यानंतरही जवळपास 1 दशक हे तळं सगळ्यांसाठी खुलं करण्यासाठी चाललेला संघर्ष याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याकडून. श्रोते हो, चवदार तळ्याचा सत्याग्रह ही जरी एक घटना असली तरी त्या घटनेला हजारो वर्षांच्या सामाजिक आर्थिक उतरंडीची पार्श्वभूमी आहे. याबद्दल डॉक्टर भालचंद्र मुणगेकर म्हणाले. याची पार्श्वभूमी अशी आहे की अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेने अस्पृश्यांचे जवळजवळ शेकडो वर्ष आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा प्रकारचे शोषण केले. त्यांना साधे माणुसकीचे अधिकार असतात, जे ह्युमन राईट्स, सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी जे त्याचे जन्मसिद्ध अधिकार असतात, ते अधिकार देखील हिंदू धर्मातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेने नाकारलेले होते. अस्पृश्यता ही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये नाही. अनटचेबल हा शब्द जगातल्या कोणत्याही इंग्रजी किंवा कोणत्या डिक्शनरीमध्ये नाही. अशा प्रकारची एक अन्यायकारक व्यवस्था, एक व्यभिचारी व्यवस्था, माणसाला माणसांचे हक्क नाकारणारी, नष्ट करणं हे बाबासाहेबांच्या आयुष्याचं कर्तव्य होतं आणि बाबासाहेबांचा तो आग्रह होता, तो त्यांचा संघर्ष करण्याचा त्यांचा निर्धार होता. आणि त्यामुळे त्यांनी सुरुवात जी केली ती चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यायला पाहिजे तिथपासून केली. त्याची सुरुवात अशी झाली. ऑगस्ट 1923 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे सहकारी S.K. बोले म्हणून यांनी मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये म्हणजे मुंबई विधान परिषदेमध्ये मुंबई इलाक्यातील सर्व सार्वजनिक स्थळे जे आहेत, मंदिरे आहेत, पाणी पिण्याचे तलाव आहेत, घाट आहेत, हे सगळे अस्पृश्यांसकट सगळ्यांना मुक्त असले पाहिजेत, मोकळे असले पाहिजेत, खुले असले पाहिजेत, अशा प्रकारचा ठराव S.K. बोल्डे यांनी मांडला आणि तो ठराव मंजूर झाला. त्यानंतर 1924 मध्ये ठराव मांडल्यानंतर सुरबानाना टिपणीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी हे महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे 2024 मध्ये महाड नगर परिषदेने हा ठराव जो केला होता S.K. बोल्डेने 2023 मध्ये ऑगस्ट मध्ये मांडलेला, त्या ठरावाला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यामुळे अस्पृश्यांसाठी महाडचे चवदार तळे मुक्त होण्याचा मार्ग खुला झाला. परंतु त्याला सवर्ण हिंदूंनी प्रचंड विरोध केला आणि कोणत्याही प्रकारे आम्ही अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी प्यायला देणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निर्धार केला. आणि ह्याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांनी निर्धार असा केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो बोले यांनी जो ठराव जो मांडलेला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सत्याग्रह करणार. आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 10,000 अस्पृश्यांनी सत्याग्रह केला आणि ते महाडला पोहोचले. तेव्हा मुंबई इलाक्यातून 10,000 लोक सत्याग्रहासाठी येणं ही जगातल्या इतिहासाची एक अभूतपूर्व अशा प्रकारची घटना आहे. परंतु हा सत्याग्रह जो होता हा सत्याग्रह झाला आणि 10,000 लोक समजा रस्त्यावर आले आणि सवर्णाने त्याला विरोध केला तर फार मोठा प्रसंग उद्भवेल, रक्तपात होईल. म्हणून कलेक्टरने, जिल्हाधिकाऱ्याने ऑर्डर काढून या
सत्याग्रहावर बंदी आणली आणि सत्याग्रह होऊ दिला नाही. तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी चवदार तळ्यावर जाऊन चवदार तळ्याचे पाणी प्याले आणि ते पाणी नंतर शुद्ध करण्यासाठी तुम्ही कल्पना करू शकता काय केलं असेल ते. सवर्णांनी 108 घागरी गोमूत्र आणि गाईचं शेण त्या तळ्यात टाकून त्या तळ्याचं पाणी शुद्ध केलं. म्हणजे हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या दृष्टिकोनातून गोमूत्र आणि गायींचे शेण हे अस्पृश्यांपेक्षा सुद्धा जास्त पवित्र आणि जास्त महत्वाचं आहे. याच्यावरून आपल्याला अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था ही किती विकृत आहे, त्याने संबंध समाज कसा विकृत केला याची आपल्याला कल्पना येते. पुढे असं झालं, रात्री ह्या सत्याग्रहासाठी येणाऱ्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या, जेवणाची काही लोकांची सोय करता येईल तर प्रत्येकाने आपल्या कपडे आणि 2 दिवसाचे संपूर्णपणे जेवण वगैरे भाकरी बांधण वगैरे घेऊन या. आणि अशा वेळेला ते रात्री लोक जेवायला बसलेले असताना सवर्ण हिंदूंनी अफवा अशी उठवली की बाजूच्या मंदिरामध्ये गणपतीच्या जाऊन अस्पृश्य लोक ते मंदिर अपवित्र करणार, ते वाटवणार आहेत आणि म्हणून रात्री त्या अस्पृश्यांच्या जी जेवणाच्या पंक्तीच्या बसल्या होत्या त्या पंक्तीमध्ये प्रत्यक्ष जनावरं घुसवली आणि त्या जेवणाचं उद्ध्वस्त करून टाकलं आणि अस्पृश्यांना जेवू सुद्धा दिलं नाही. म्हणजे असं इतका प्रचंड प्रमाणामध्ये सवर्ण लोकांचा अस्पृश्य लोकांना विरोध होता. एक या ठिकाणी आवर्जून सांगायला पाहिजे ते असं, आंबेडकरांना कोणत्याही प्रकारे त्या चवदार तळ्याचं पाणी पिण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता. बाबासाहेब असं म्हणाले, आय एम नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन टू ड्रिंक द वॉटर ऑफ चवदार टँक. म्हणजे त्याचं पाणी प्यायल्यानंतर आपण मुक्त होऊ, पाणी पिल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळेल, पाणी पिल्यानंतर आपण पवित्र होऊ. मग सत्याग्रह का केला पिण्याच्या पाण्यापासून? त्याचं उत्तर असं आहे, आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की जर अस्पृश्य हे हिंदू आहेत तर सर्वसामान्य हिंदूला जे अधिकार आहेत तेच अधिकार अस्पृश्याने मिळाले पाहिजेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका 100% बरोबर होती. हा वाद जवळजवळ 10 वर्ष चालला. कोर्टामध्ये केस सुरू होती आणि ती 1937 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की या संपूर्ण केसमध्ये अस्पृश्यांची भूमिका बरोबर आहे, त्यांना माणसासारखे अधिकार मिळायला पाहिजेत आणि म्हणून हायकोर्टाच्या ऑर्डरने चवदार तळ हे ऑफिशियली अधिकृतपणे अस्पृश्यांसाठी मुक्त झालं. मात्र त्याआधी महाडच्या सत्याग्रहाचा आणखी एक अध्याय आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. मार्चमधल्या सत्याग्रहानंतरही अस्पृश्यांना चवदार तळ्यात प्रवेश न मिळाल्यानं डॉक्टर आंबेडकरांनी डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा सत्याग्रहाचं हत्यार उपसलं. उच्चवर्णीयांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चवदार तळ्याजवळ जाण्यापासून रोखलं. आपण तळ्याजवळ जाणार नाही, पण ठरल्याप्रमाणे सत्याग्रह करू, अशी भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी घेतली. समाजातल्या जातीव्यवस्थेचं जोखड झुगारून देऊन समतेच्या दिशेनं पुढे जाण्याचं प्रतीक म्हणून त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. श्रोतेहो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की बाबासाहेबांचा लढा हा सर्वांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी होता आणि याच लढ्याची परिणती चवदार तळ्यासह कालांतरानं इतर अनेक ठिकाणं, मंदिरं सर्वांसाठी खुली होण्यात झाली. श्रोतेहो, तत्कालीन समाजात आमूलाग्र घुसळण घडवून आणण्याचं, एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करण्याचं श्रेय चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला जातं. मात्र ही घुसळण कितपत यशस्वी झाली? या घटनेची शताब्दी साजरी करत असताना ज्या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे क्रांतिकारी पाऊल उचललं, तो उद्देश कितपत साध्य झाला? ज्या समता आधारित समाजाचं स्वप्न त्यांनी आयुष्यभर पाहिलं, त्यासाठी झगडले, तसा समाज निर्माण करण्याच्या दिशेनं किती पावलं आपण पुढे टाकली, याबद्दल डॉक्टर भालचंद्र मुणगेकर म्हणाले. आता असं आहे की ते घुसळण झाल्यानंतर 1927 पासून आज 2026 म्हणजे आता 100 वर्ष सुरू झालं. या 100 वर्षाच्या मध्ये भारतीय राज्यघटना जर सोडली तर समाज मनामध्ये जो एक पॉझिटिव्ह किंवा एक अनुकूल जो बदल व्हायला पाहिजे होता, तो बदल दुर्दैवाने आजही पूर्णपणे सवर्णांच्या मनामध्ये झालेला नाही. आज सुद्धा विविध कारणामुळे अस्पृश्यांच्या पूर्वाश्रमीचे अस्पृश्य, आता आपण अस्पृश्य वापरू शकत नाही कारण भारतीय राज्यघटनेच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आलेले आहे.
परंतु प्रत्यक्षात काय दिसतं, एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा समाजाने ज्या पद्धतीने विवेकशील व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने रॅशनल म्हणजे बुद्धिवादी व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या विचार करून जे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही, ते अयोग्य आहे, त्याचा त्याग करायला पाहिजे होतं, असं दुर्दैवाने भारतीय समाजामध्ये फार वेगाने घडतं असं दिसत नाही. मी अगदी फार मोजून मापून शब्द वापरतो. फार वेगाने घडत दिसत नाही. याचा अर्थ काहीच घडत नाही असं नाही. विशेषतः शहरांमधून जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता ही थोडीफार कमी झालेली आहे. पण त्याचं एक कारण काय आहे? आता उदाहरणार्थ गाडीच्या रेल्वेच्या डब्यामध्ये काही सवर्ण असतील, काही अस्पृश्य असतील. गाडीमध्ये गर्दी एवढी असते, त्यावेळेस सवर्ण कोण, हिंदू कोण, मुसलमान कोण, ख्रिश्चन कोण, अस्पृश्य कोण, इतकं हे विचार करायला लागले ते पहिल्यांदा गाडीमध्ये प्रवेश मिळणं, उभं राहायला, याच्याविषयी लोकांची मारामारी असते. प्रश्न असा आहे की तेव्हा जी घुसळण झाली, तेव्हाची घुसळण फार झाली. वैचारिक वाद झाले, विवाद झाले. ती घुसळण भारतीय माणसाने, हिंदू माणसाने ही मानसिक पातळीवर स्वतःची परीक्षा करून घेण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतः विवेकशील होण्यासाठी त्याचा परिणाम फार करून घेतला नाही. ही घुसळण आतापर्यंत आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचे जे प्रतिबिंब पडायला पाहिजे होतं ते अजूनही पडताना दिसत नाही. सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विवेकावर आधारलेला समाज निर्माण करायचा होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याचा विचार करत असताना दलित, त्याच्यानंतर सगळा समाज, आदिवासी, सवर्ण, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा सोहळा जो आहे शताब्दीचा तो साजरा केला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आपण खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त केली असं आपल्याला म्हणता येईल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि त्यांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शताब्दी साजरी करत असताना त्यांचे विचार आपण आपल्या आत किती रुजवलेत, ज्या विरोधात त्यांनी एल्गार केला, ती जातीची उतरंड आपल्या मनातून खरंच गेलीये का? आपल्याला नव्याने भेटलेल्या माणसाला आपण फक्त माणूस म्हणून बघू शकतो का? हे प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत आणि प्रामाणिकपणे त्यांची उत्तरं शोधायला हवीत. जर ही उत्तरं नाही अशी असतील तर ती बदलण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करायला हवेत. आपण सगळे जेव्हा मनापासून अशी प्रतिज्ञा घेऊ आणि ती पूर्ण करू, तेव्हा त्यांच्या स्वप्नातला समाज घडवण्याची सुरुवात आपण केलेली असेल आणि ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल. श्रोतेहो, वृत्तविशेष हा आपला कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन, समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.